ही वॉज ॲक्च्युली अ डिफरंट एक्सपिरियन्स, कारण बॅकग्राऊंड स्कोर हा बेसिकली फिल्मचा युजली एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो, पण ह्याच्यामध्ये सब्जेक्ट हा वेगळा असल्यामुळे त्याची ट्रीटमेंट त्याप्रमाणे आम्हाला करावी लागली. खूप विचारपूर्वक ट्रीटमेंट करावी लागली. त्यासाठी आम्ही खूप स्टडी केला, खूप अभ्यास केला, काही फिल्म्स बघितल्या, इंटरनॅशनल फिल्म्स बघितल्या, आणि जवळजवळ मला वाटतं एक 3-1 महिन्याची प्रोसिजर होती की युजली एवढा वेळ लागत नाही बॅकग्राऊंडला, पण याला खरंच वेळ लागला. कारण आम्हाला वेगवेगळ्या थीम्सवरती आम्ही वर्किंग केलं. कारण युजली आता जर बघितलं गेलं तर एक फिल्ममध्ये बॅकग्राऊंड असेल तर एखादा सिरियस सीन चालू असेल तर सिरियस म्युझिक असतं, किंवा एखादा ॲक्शन सिक्वेन्स चालू असेल तर ॲक्शन म्युझिक असतं. पण इकडे विषय वेगळा असल्यामुळे ह्युमरस सीन जरी असला, त्याच्यामध्ये सीनमध्ये तुम्हाला दिसताना ह्युमर दिसतंय, पण मेसेज आपला काहीतरी वेगळा द्यायचा आहे. जर बॅकग्राऊंड जर चुकलं तर मेसेज चुकीचा जाईल. सो आम्हाला त्याची खूप काळजी करावी लागली. म्हणजे बऱ्याच वेळेला असं व्हायचं की वी हॅव टू डिसाईड की ह्याला एक्झॅक्टली कसं म्युझिक द्यायचं, आणि त्याप्रमाणे मग आम्हाला ते डिराईव्ह करायला लागलं. तसे आम्ही स्कोर्स डिराईव्ह केले, आणि एक वेगळा एक एक्सपिरियन्स होता. रवीबरोबर काम करण्याचा पण डेफिनेटली एक खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. बाकी पण आजपर्यंत बऱ्याच फिल्मचं बॅकग्राऊंड केलं आहे, पण या फिल्मचा विषय वेगळा असल्यामुळे आमची ओव्हरऑल ट्रीटमेंट वेगळी होती फिल्मसाठी. बीपी हा कॉन्सेप्ट आम्हाला रवी अप्रोच झाला की अरे बीपीचं बॅकग्राऊंड तुम्ही कराल का, तर आम्हालाच प्रश्न होता की नक्की पिक्चरमध्ये काय असणार. आणि ज्यावेळेला स्क्रिप्ट शूटिंग प्रोसेसमध्ये पण आम्ही जात होतो, शूटिंग फ्लोअरवर जात होतो, तिकडे ऑनसेट जात होतो आम्ही, आणि त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होत होतं की ते बघताना, त्या स्क्रिप्ट वाचताना आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की अरे ह्या गोष्टी आपल्याला कदाचित नाही आपल्या जनरेशनला मिळाल्या, पण उद्या पुढे 10 वर्षांनी किंवा 12 वर्षांनी माझ्या मुलाला जर अशी वेळ आली तर मी कदाचित हे त्याला समजू शकेल. म्हणजे ॲज अ म्युझिक डायरेक्टर तर आम्ही याच्यात काम केलंच, पण ॲज अ फादर म्हणून मलाच शिकायला याच्यात खूप चांगलं मिळालं. त्यामुळे असा हा कॉन्सेप्टची जी फिल्म जेव्हा करताना, जसं चिनार म्हणलं की त्यात एवढ्या छोट्या छोट्या अशा बाजू आहेत की थिन लाईन म्हणतो आपण त्याला, की इट्स अ व्हेरी थिन लाईन, की तुम्ही आयदर इकडे आणि इकडे जाऊ शकत. म्हणजे जसं कॉमेडी सीन्स आहेत, आणि कॉमेडी सीन्सला आपण आउट अँड आउट जर कॉमेडी म्युझिक दिलं तर जो मेसेज द्यायचा आहे असं वाटतं की हे बरोबर आहे, म्हणजे हा मेसेज तुम्ही देताय का नाही, तर तो मेसेज देण्यासाठी आम्हाला ते एक मेंटेन करायला लागतं. आणि ते आम्ही खूप मजेदारपणे आम्ही 3-4 महिने मस्त धमाल करत करत आम्ही त्याचं ही टायटलवरनं बोल्ड मूवी वाटते, पण ही बोल्ड मूवी नाही मत. हा इनडायरेक्टली बोल्ड गोष्टीचा एक मेसेज आहे ऑडियन्ससाठी, म्हणजे बेसिकली पेरेंट्ससाठी, की ज्या यंग शाळेच्या वयात असलेली मुलं, ते त्यांना प्रश्न पडलेले असतात, ते कुठे चुकीच्या मार्गेला जातात, ज्याचे प्रश्नांची उत्तरं त्यांना नाही मिळाली तर मला वाटते पेरेंट्सनी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे त्यांच्याशी बोलायला. आम्ही 100% संपेल हा जनरेशन गॅप, त्याच दृष्टीने हा सिनेमा बनवला आहे, आणि होपफुली होईल असं मला वाटतं.